नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा VCC ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा भाग 2 याचा त्रिकोणमिती हा चॅप्टर आपण चालू केला होता. त्याचे आपण बेसिक फॉर्म्युले, ठीक आहे, त्याचा एक टेबल तुम्हाला सगळं मी लिहून दिलं होतं. तर आय होप तुम्ही ते पाठ केलं असेल. आता आपल्याला या लेक्चरमध्ये काय करायचं आहे, त्याचा जो सराव संच आहे तो सराव संच आपल्याला काय करायचा आहे, सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. सो सराव संच 6.1 याच्यामध्ये थोडंसं बघा, आपण थोडंसं स्लो जाऊ, कारण की तुम्हाला त्या गोष्टी कळायला पाहिजे. हा चॅप्टर थोडासा बऱ्याच जणांना हार्ड जातो, तर थोडंसं आपण याला काय करूया, समजून व्यवस्थित चांगल्या प्रकारे कसं लिहिता येईल किंवा तुम्हाला कसं कळेल, आपण याचा थोडासा प्रयत्न करू. ठीक आहे. आता काय सांगितलं बरं, की तुम्हाला सांगितलं बघा, साइन थिटा याची तुम्हाला किंमत दिलेली, किती दिली आहे बरं, साइन थिटाची किंमत 7 भागिले किती दिली आहे, 25 दिली आहे. आणि तुम्हाला काय काढायला सांगितलं बरं, कॉस थिटा आणि टॅन थिटा. आता किती सोपं आहे बघा, की जर साइन थिटा दिला असेल तर कॉस थिटा आणि टॅन थिटा कसं काढता येईल, याचं मी तुम्हाला सूत्र अगोदरच दिलं होतं बघा, की जर साइन थिटा दिलाय तर तुम्हाला कॉस थिटा काढता येईल. त्याचं सूत्र होतं बघा, कॉस थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. सो तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, हे सूत्र वापरू शकता. काय वापरता येईल बरं, इथं वापरता येईल तुम्हाला कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. लक्षात येते काय केलं आपण, इथं सूत्र वापरलं. तर कधी पण इथे आहे ना, तुम्हाला कशाचा आधार घेऊन हे सूत्र बनवले ते लिहावं लागेल. तर कशाचं घेऊन बनवलंय बरं, तर साइन स्क्वेअर थिटा अधिक कॉस स्क्वेअर थिटा बरोबर किती बरं, 1. आपण याचा आधार घेऊन हे सूत्र बनवलं होतं आणि हे सूत्राची किंमत इथं लिहून टाकली. आता हेच सूत्र का बरं घेतलं, कारण की आपल्याला कॉस तेव्हाच काढता येईल ना जेव्हा आपल्याकडे काय असेल, साइन. दुसरं आपल्याकडे सूत्र नाहीये. दुसरं असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या गोष्टी पण माहित पाहिजे. इथं आपल्याला दुसऱ्या गोष्टी माहिती आहे का, नाही. सो इथे तुम्हाला हे लिहावं लागेल बोर्डच्या एक्झामसाठी. जर तुम्ही 11वी-12वीला गेले तर MCQ सोडवायचं असतं, ते असं काही लिहिलं नाही तरी पण चालतं, बट इथे तुम्हाला लिहावं लागेल. मग आता बघा, या कॉस स्क्वेअर थिटाची किंमत काय होईल, इथं सूत्र घ्या बघा, 1 मायनस, आता साइनची किंमत किती दिली बरं, 7 भागिले 25, बरोबर आहे. याचा काय सांगितलं बरं त्यांनी, वर्ग. मग आता याला जर सोडवलं तर काय होईल बरं, इथे येईल बघा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 7चा वर्ग होईल 49 आणि 25चा वर्ग होईल बघा 625, बरोबर आहे. 25चा वर्ग किती होईल, 625. आता याला कसं सोडवतात बरं, याला सोडवतात बघा, कॉस स्क्वेअर थिटा बरोबर तिरपा गुणाकार करा, 625 ने 1 ला गुणा, तर 625 येईल बघा, वजा 49 भागिले किती येईल बघा, इथं 625 येईल, बरोबर आहे. चेक करा, तुम्हाला या पद्धतीने येईल. आता याला अजून जर सोडवलं तर काय होईल बरं, इथं येईल बघा, कॉस स्क्वेअर थिटा बरोबर, आता 625 मधून तुम्हाला किती वजा करायचे बरं, 49. तर काय करावं लागेल, इथल्या इकडे द्यावं लागेल 15, 15 मधून 9 गेले तर किती राहतील बरं, 6 राहतील, बरोबर आहे. आता इथे किती राहिले तुमचे, एक परत इकडला इकडे द्या, किती झाले बरं, 11. 11 मधून जर 4 गेले, ठीक आहे, तर किती राहायला पाहिजे बरं, 11 मधून 4 गेले तर 7 राहायला पाहिजे, ठीक आहे. आणि इथे किती राहिले तुमच्याकडे, 5, बरोबर आहे. सो 500 किती यायला पाहिजे, 76, आणि खाली किती येईल बरं, 625. लक्षात येते काय केलं ते आपण. आता मला सांगा, आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू विचारली, कॉस स्क्वेअर थिटाची विचारली का बरं, नाही. मग काय करावं लागेल बरं, वर्ग काढण्यासाठी काय करावं लागत असतं, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला वर्ग दिले आणि तुम्हाला सांगितलंय की फक्त म्हणजे कॉस स्क्वेअर दिलाय, तुम्हाला सांगितलं फक्त कॉस थिटा काढा, तर काय करावं लागतं बरं, तर इथं तुम्हाला लिहावं लागेल दोन्ही बाजूचे काय घ्यायचं, इथं दोन्ही बाजूचे वर्गमूळ. लक्षात ठेवा, वर्ग दिलाय तर वर्गमूळ घ्यायचं. एक मिनिट, वर्ग दिला तर काय घ्यायचं बघा, वर्गमूळ. वर्गमूळ घेऊ. आणि जर वर्गमूळ दिलं तर काय घ्यायचं, वर्ग घ्यायचं. म्हणजे जर हे वर्गमूळामध्ये असतं तर काय घेतलं असतं बरं, आपण वर्ग घेतला असतं. वर्ग घेतलाय म्हणजे वर्ग आहे म्हणून आपण काय घेणार, इथं वर्गमूळ. मग आता बघा, इथं काय होईल बरं, इथं होईल कॉस स्क्वेअर थिटा, याचं काय होईल बरं, वर्गमूळ बरोबर. इकडे का पण काय होईल बरं, 576 आणि खाली किती होईल बरं, 625. लक्षात येते, दिसते का बघा, 576 भागिले किती येईल, 25 येईल. आता बघा, याला जर सोडवलं तर काय होईल बरं, तुम्हाला माहित आहे का, वर्ग आणि वर्गमूळ काय होत असतं, नेहमी कॅन्सल होत असतं. वर्ग आणि वर्गमूळ नेहमी काय होत असतं, कॅन्सल. म्हणजे इथं काय राहील बरं, इथं राहील फक्त कॉस थिटा, इथं काय राहील बरं, फक्त कॉस थिटा. आता मला सांगा, 576 कुणाचा वर्ग आहे बरं, 24चा, माहित आहे, बरोबर आहे. 576 कुणाचा वर्ग आहे बघा, 24चा वर्ग आहे, बरोबर आहे. सो तुम्हाला 576, आता खाली काय येईल बरं, त्याला भागिले 625 कुणाचा वर्ग आहे बरं, 25चा. सो त्याला बाहेर काढलं काय येईल बरं, 25 येईल. लक्षात येते, 24चा वर्ग किती झाला बघा,
तुम्ही 24 गुणिले 24 करून बघा, ठीक आहे, तुम्हाला किती भेटेल त्याचा वर्ग 576 भेटेल. आणि 25चा वर्ग किती असतो बरं, 625 असतो. सो याला जर बाहेर काढलं तुम्ही तर इथं 24चा वर्ग होईल ना, परत वर्गमूळ कट झालं तर बाहेर किती येईल 24. आणि 625 कुणाचा वर्ग आहे बरं, 25चा, त्याला बाहेर काढलं काय येईल 25 येईल. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली बरं, 24/25. आता कुणाची विचारली बरं अजून आपल्याला, टॅन थिटाची. तर मग आता टॅन थिटाचं सूत्र काय माहिती आहे का तुम्हाला, बघा टॅन थिटा बरोबर काय असतं, टॅन थिटा बरोबर असतं बघा साइन थिटा, त्याला भागिले काय असतं कॉस थिटा. आता आठवतं का बघा, साइन थिटा त्याला भागिले काय असतं कॉस थिटा. मग आता बघा टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटाची व्हॅल्यू किती बरं, तर आपल्याला दिलेली आहे किती बरं, 7/25. बरोबर आहे, 7 भागिले किती दिले बघा 25, त्याला भागिले कॉस थिटाची किती दिली बरं 24/25. कॉस थिटाची किती दिली बघा 24/25. आता इथून हे 25 आणि हे 25 कट झाले, कारण की याच्या भागाकारामध्ये आहेत, याच्या भागाकारामध्ये आहेत, म्हणजे वर किती राहिले बरं 7 आणि खाली किती राहिले बरं 24. तर तुमचं एवढं उत्तर येईल. लक्षात येते. सो तुमचं टॅन थिटाची किंमत किती येईल बरं 7/24 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू किती येईल बरं 24/25. लक्षात येते कसं सोडवायचंय, ठीक आहे. सो हे तुमचं उत्तर होतं, फक्त एवढंच करायचं. लक्षात आलं, हे सूत्र लक्षात ठेवा, या सूत्रावरून तुम्हाला सोडवता येईल. म्हणून मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं होतं बघा, की हे जे मी दिलेले सूत्र आहेत हे पाठ करा. हे जर सूत्र पाठ केले तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे गणित काय होतील सोडवता येतील. सो चला आता जाऊया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, याच्यामध्ये काय सांगितलं बरं, की टॅन थिटाची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. किती दिली बरं टॅन थिटाची व्हॅल्यू, टॅन थिटाची व्हॅल्यू दिली आहे 3/4. किती दिली बरं टॅन थिटाची व्हॅल्यू 3/4. तुम्हाला विचारलं सेक थिटा आणि काय काढायचं बरं अजून कॉस थिटा काढायचे. काय दिले बरं सेक थिटा आणि कोण काढायचं बरं कॉस थिटा. मग आता मला सांगा सेक थिटा काढायचे तर टॅन थिटा दिलेले बरोबर आहे, मग याचं परत सूत्र काय वापरायचं बरं. मग टॅन थिटा दिले आणि सेक थिटा काढायचा आहे, तर याचं सूत्र तुम्हाला दिलेलं आहे बघा मी, काय बरं की सेक स्क्वेअर थिटा बरोबर 1 मायनस काय आहे टॅन स्क्वेअर थिटा, सॉरी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, 1 प्लस काय टॅन स्क्वेअर थिटा. तुम्हाला हे सूत्र वापरायचे बघा, लिहून दिलेलं आहे तुम्हाला, काय बरं की टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 म्हणा किंवा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणा, वाटल्यास तुम्हाला इथे दाखवतो बघा मी, हे इथं दिलेले सेक स्क्वेअर थिटा बरोबर काय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर तुम्ही हे सूत्र वापरणार, लक्षात येते. सो हे सूत्र वापरायचं. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असते की सर कोणतं सूत्र कधी वापरायचं हेच कळत नाही. तर सिंपल कन्सेप्ट आहे, आपल्याला दिलं काय आणि काढायचं काय, याच्याशी रिलेटेड आपल्या डोक्यामध्ये जे सूत्र आहे तेच आपल्याला इथं वापरून बघायचे, कुठं ना कुठं त्याचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे. मग आता इथं ठेवा बघा, हा सेक स्क्वेअर थिटा तसाच ठेवा इज इक्वल टू, आता टॅन थिटा किती दिलाय बरं 3/4, याचा काय सांगितलं बरं वर्ग अधिक 1 बरोबर आहे. सो सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती येईल बरं इथं 9/4 अधिक सॉरी 4 नाही खाली किती येईल 16, 4चा वर्ग 16 होईल ना, अधिक किती येईल इथं 1. मग याचा तिरपा गुणाकार केला तर काय येईल बरं सेक स्क्वेअर थिटा बरोबर 16 ने 1 ला गुणलं तर किती होईल बरं इथं 16, त्याला भागिले किती येईल बरं 16. याची जर बेरीज केली तर काय येईल बरं सेक स्क्वेअर थिटा बरोबर 25 भागिले किती येईल 16. हे 16 आणि 9 किती होती 25. आता परत इथं काय आलं बरं, अगोदरच्या गणितासारखं वर्गमूळ आले बरोबर आहे. अगोदरचं जे गणित होतं तसं काय आलं बरं वर्ग आले, वर्गमूळ नाही सॉरी वर्ग आले. म्हणजे याचा अर्थ परत आपल्याला इथं काय करावं लागेल बरं, दोन्ही बाजूचा परत काय करावं लागेल वर्गमूळ घ्यावं लागेल. मग इथं परत लिहायचं दोन्ही बाजूचे, ठीक आहे, वर्गमूळ घेऊन, काय घेऊन वर्गमूळ. लक्षात येते का, दोन्ही बाजूचे काय घ्यायचे आपल्याला वर्गमूळ घ्यायचे. मग आता वर्गमूळ घेतले तर काय होईल बरं, इकडे येईल वर्गमुळात सेक स्क्वेअर थिटा आणि इकडे काय येईल बरं वर्गमुळात 25 भागिले काय येईल बरं 16. लक्षात येते. मग परत काय होईल बरं इथं वर्ग आणि वर्गमूळ कट होईल, तर इथं काय राहील बरं फक्त सेक थिटा. आता 25 कुणाचा वर्ग आहे बरं 5चा, त्याला बाहेर काढलं तर 5 येईल. 16 कुणाचा वर्ग आहे बरं 4चा, त्याला बाहेर काढलं तर 4 येईल. म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू किती आली बरं 5/4. किती सोपे गणित आहेत बघा, काहीच अवघड नाहीये, फक्त तुम्हाला सूत्रपाठ पाहिजे. सूत्रपाठ असतील तर तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर इझिली काढू शकता. आता अजून काय विचारलं बरं कॉस थिटा. आता मला सांगा तुमच्याकडे सेक आहे बरोबर आहे, तुमच्याकडे टॅन आहे, मग कॉसचं रिलेशन कुणासोबत आहे बरं टॅन सोबत आहे का सेक सोबत आहे. तुम्हाला माहिती आहे बघा कुणासोबत आहे सेक सोबत बरोबर आहे. टॅन सोबत आहे पण टॅन साठी काय लागेल मग साइन लागेल, इथं साइन नाही आपल्याकडे. सो सेकचं कॉस सोबत रिलेशन काय बरं, तुम्हाला सांगितलं होतं पाठ करायला की जर सेक थिटाला उलट लिहायचं असेल म्हणजे त्याचं उत्तर तर कॉस भेटतं, आणि जर कॉसला उलट लिहायचं असेल तर तुम्हाला काय भेटतं बरं सेक भेटतं. सेकला उलट लिहिलं तर कॉस भेटल, कॉसला उलट लिहिलं तर कोण भेटल सेक भेटल. मग मला सांगा आता सेकला जर उलट लिहिलं तर कोण भेटल बरं कॉस भेटल. याचा अर्थ इथून कॉसची किंमत किती येईल
कॉसची किंमत यायला पाहिजे. उलट म्हणजे काय, जे खाली आहे त्याला वर घेऊन जायचं, जे वर आहे त्याला खाली आणायचं. म्हणजे 5/4 ऐवजी काय यायला पाहिजे, 4/5. लक्षात येते, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 4/5 यायला पाहिजे. लक्षात आलं. सो अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 सोडवायचा होता. एकदम सोपा आहे, फक्त सूत्र पाठ करा, तुम्हाला सगळे गणित सोप्या पद्धतीने सोडवता येतील. ओके, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा तुम्हाला, परत इथे तुम्हाला इथे दिले कॉट थिटा. आता कॉट थिटाची किंमत किती दिली आहे बघा, 40/9. आणि तुम्हाला विचारलं काय, कोसेक थिटा आणि साइन थिटा. आता मला सांगा, कॉट थिटा दिले तर कोसेक थिटाचं आणि कॉट थिटाचं एक रिलेशन आहे. आपण फॉर्म्युल्यामध्ये बघितलं होतं बघा. काय सांगितलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा याची किंमत किती असते सांगितलं होतं बघा, 1. आठवतंय का बघा. म्हणजे याचा अर्थ कोसेक स्क्वेअर थिटा बरोबर काय भेटायला पाहिजे बरं, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा भेटायला पाहिजे. हा मायनस कॉट स्क्वेअर थिटा पलीकडे गेला, प्लस झाला, बरोबर आहे. मग आपल्याला कुणाची व्हॅल्यू विचारली बरं, त्यांनी कोसेकचीच विचारली. मग कोसेकची व्हॅल्यू काय आला पाहिजे बघा, कोसेक बरोबर काय आला पाहिजे इथं, कोसेक स्क्वेअर थिटा बरोबर 1 प्लस कॉट स्क्वेअर. आता कॉट किती आहे बरं तुमचा, 40/9. याचा काय सांगितलं त्यांनी, स्क्वेअर सांगितलं. लक्षात येते. मग याला जर सोडवलं तर काय येईल बरं, कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस. आता 40चा जर वर्ग करायचा तर काय करावं लागेल बरं, कुणाला येत नसेल तर तुम्ही असं करू शकता बघा, 40 गुणिले 40. ठीक आहे, ते 2 शून्य तुमचे काय होतील, ऑटोमॅटिकली वाढतील. आणि 4 चौक काय येईल बरं, 16. म्हणजे 40चा वर्ग किती झाला, 1600. आणि खाली 9चा वर्ग किती होईल बरं, 81. लक्षात येते. याचा जर तिरपा गुणाकार केला तर काय होईल बरं, कोसेक स्क्वेअर थिटा बरोबर 81 अधिक 1600 भागिले किती येईल बरं, याच्या 81. लक्षात येते. याने याला गुणायचं, याच्यामध्ये ऍड करायचं. आता मला सांगा, कोसेक स्क्वेअर थिटा किती आला बरं तुमचा, कोसेक स्क्वेअर थिटा आला 1681 भागिले किती आलं बरं, 81 आलं. कारण की या 1600 मध्ये काय ऍड करावं लागेल, 81 ऍड करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ आता तुमचं 1600 काय आलं बरं, 81 आलं. आता याचा वर्ग कसा शोधणार बघा. आता मला सांगा, 40चा वर्ग किती आहे बरं, 1600. याचा अर्थ याच्या थोड्याशा पुढच्याचा वर्ग काय असायला पाहिजे, मे बी 1681 असायला पाहिजे. ट्राय करून बघू आपण, 41 आहे का. आता मला तर माहिती आहे, पण तुमच्यासाठी असे शोध लावायचा की याच्या जवळ असेल तर त्याच्या पुढची संख्या घेऊन बघायची. बघा ना, 40चा 1600 तर 1681 कुणाचा असायला पाहिजे बरं, मग 40च्या पुढच्याच नंबरचा असायला पाहिजे कुणाचा तरी. तर आपण 41चा बघू. तर काय होईल बरं, 1 नी 1 ला गुणलं तर 1 येईल, 1 नी 4 ला गुणलं तर 4 येईल, अधिक परत 4 नी 1 ला गुणलं तर 4 येईल, आणि 4 नी 4 ला गुणलं तर किती येईल बरं, 16. म्हणजे इथं 1, इथं 8, इथं 6 आणि इथं 1. म्हणजे करेक्ट आलं का, चेक करा. म्हणजे 41 गुणिले 41 केलं तर किती आलं, 1681. वर्ग म्हणजे काय बरं, वर्ग म्हणजे त्या संख्येने त्या संख्येलाच गुणायचं दोनदा. दोनदा म्हणजे काय, पहिल्या आणि परत त्याच संख्येने तिला स्वतःला गुणायचं. म्हणजे पहिल्या संख्येने परत तिलाच गुणायचं, त्याला आपण काय म्हणत असतो, वर्ग म्हणत असतो. याचा अर्थ काय झालं बरं, हे वर्ग कशासाठी काढलं, कारण की आता इथं कोण आलं, कोसेक स्क्वेअर थिटा आला. म्हणजे परत काय लिहावं लागेल बरं, दोन्ही बाजूचे. आपल्याला कोसेक पाहिजे का बरं, नाही, कोसेक स्क्वेअर नाही पाहिजे, आपल्याला कोसेक थिटा पाहिजे. म्हणजे स्क्वेअर नाही पाहिजे. मग काय करावं लागेल, दोन्ही बाजूचे काय घ्यावं लागेल बरं, वर्गमूळ. लक्षात येतं, दोन्ही बाजूचे काय घ्यायचे, वर्गमूळ घ्यायचे. आता मला सांगा, याचं जर वर्गमूळ घेतलं तर हे कशामध्ये येईल बरं, कोसेक स्क्वेअर थिटा मध्ये येईल, बरोबर आहे. आणि याला पण वर्गमूळामध्ये टाकलं तर 1681 भागिले किती येईल बरं, 81. आता तुम्हाला लक्षात येईल की मी हे कशामुळे लिहिलं. हे कशामुळे लिहिलं बरं, कारण की वर्गमूळात आहे ना, बाहेर काढलं तर कळायला पाहिजे. याचा अर्थ 1681 कुणाचा वर्ग आहे, 41चा. म्हणजे याला बाहेर काढलं तर किती येणार आहे, 41. तर मी हे रफ करतो. लक्षात येते, मी हे काय करतो, रफ करतो. तुम्हाला कळालं ना, ठीक आहे. इथं रूट आहे बघा. आता काय होईल बरं, इथं वर्ग आणि वर्गमूळ काय होईल, कॅन्सल. म्हणजे इथं काय आलं, कोसेक स्क्वेअर थिटा आला. आता 1681 आत्ताच आपण बघितला कुणाचा वर्ग आहे बरं, 41चा. आणि 81 कुणाचा वर्ग आहे बरं, तुम्हाला माहिती आहे 9चा. तर इथं वर्गमूळ कट झाल्यावर इथं वर्ग नाही येणार. लक्षात येते, इथं फक्त काय येईल, कोसेक थिटा. कोसेक स्क्वेअर कसा येईल, कारण स्क्वेअर रूट काय होईल, कॅन्सल होईल. सो 41/9. लक्षात आलं. कोसेक थिटा सांगितला होता. आता अजून काय सांगितलं बरं, साइन थिटा. आता जसं बघा आपण कॉस साठी वापरलं, कॉस साठी काय होतं बरं, सेकला उलट केलं तर कॉस भेटतं, कॉसला उलट केलं तर सेक भेटतं. लक्षात ठेवा, कॉसला उलट केलं तर सेक भेटतं, सेकला उलट केलं तर कॉस भेटतं, टॅनला उलट केलं तर कॉट भेटतं, कॉटला उलट केलं तर टॅन भेटतं. तसंच साइनला उलट केलं तर कोसेक भेटतं. लक्षात ठेवा, साइनला उलट केलं तर काय भेटत असतं, साइन थिटाला उलट केलं तर कोसेक थिटा भेटत असतो, आणि कोसेक थिटाला उलट केलं तर काय भेटत असतं, साइन थिटा. लक्षात येते. म्हणजे याचा अर्थ मला सांगा, या कोसेक थिटाला उलट केलं तर कोण भेटेल बरं, साइन थिटा. उलट म्हणजे काय, न्यूमॅरेटर म्हणजे छेदस्थानची संख्या वर घेऊन जायची
आणि अंशस्थानची संख्या कुठं आणायची खाली, मग ही कुणाची किंमत भेटेल साईनची. म्हणजे साईनला उलट केलं तर कोसेक भेटतं, कोसेकला उलट केलं तर कोण भेटतं साईन. लक्षात आला. प्रश्न क्रमांक 3 अगदी सोपा होता एकदम, याच पद्धतीने तुम्हाला त्याला सोडवायचं होतं. ओके ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक आपण परत झाला का हा क्वेश्चन, प्रश्न तिसरा कॉट 40 हा परत झालाय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया. आता 5 मध्ये काय, सॉरी 5 नाही 4 मध्ये काय सांगितलं बघा. 4 मध्ये असं सांगितलं की 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा याची व्हॅल्यू किती दिली आहे बरं, 0. आणि तुम्हाला सांगितलं काय, सेक थिटा काढा, कॉस थिटा काढा, साइन थिटा काढा. तुम्हाला हे तिन्ही वस्तू काढायच्या. ठीक आहे, तिन्ही ट्रिगोनोमेट्रीचे इक्वेशन्स काढायचे. मग आता मला सांगा, जर तुम्ही थोडंसं याला व्यवस्थित लिहिलं तर काय लक्षात येईल बरं, हे मायनस आहे, पलीकडे गेलं तर काय होईल बरं, प्लस होईल. बरोबर आहे. सो हे तुम्हाला लगेच नाही कळणार. तुम्ही म्हणसाल सर आम्हाला कसं कळलं हे पलीकडेच घेऊन जायचं. सो तुम्हाला लगेच नाही कळणार, त्याच्यासाठी थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, मग तुम्हाला हे प्रश्न काय होतील कळायला लागतील. आता मला सांगा, या 12ला जर अलीकडे आणलं तर काय होईल बरं, किंवा याला पलीकडे घेऊन गेलो तर काय होईल, थोडीशी याच्यामध्ये काय होतील बरं, बदल होतील. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू, या 12ला या 5ला पलीकडे घेऊन जाऊ, याला अलीकडे आणू तर काय होईल बरं, हे सेक थिटा तसंच राहील, कोसेक याला गुणाकारामध्ये इकडे आणला तर काय होईल बरं, भागाकारामध्ये जाईल. बरोबर आहे, लक्षात ठेवा. आणि हा 12 तसाच, हा 5 याला गुणाकारामध्ये इकडे आला तर काय होईल, भागाकारामध्ये. म्हणजे तुम्हाला ही किंमत भेटेल. बरोबर आहे. आता मला सांगा, सेक थिटाला काय लिहिता येईल बरं, 1 काय लिहिता येईल, कॉस थिटा. याच्या अगोदरच्याच सूत्रामध्ये बघितलं बघा की साईनला असं लिहितो आणि कॉसला असं लिहितो. बघा प्रत्येक वेळेस मला मागे जायची गरज नको पडायला. कॉस सेक थिटाला काय लिहू शकतो आपण, 1 कॉस थिटा. सो तुम्ही थोडेसे सूत्र पाठ करा, म्हणजे मला परत परत जायची गरज नाही पडत. लक्षात येते. इथे होतो आपण. ठीक आहे. आता बघा, हा खाली कोसेक थिटा आहे, मग याला काय लिहिता येईल बरं, 1 साइन थिटा लिहिता येईल. बघा लिहिता येईल का. आणि इकडे कोण आहे बरं, 12/5. लक्षात येते. मी काय केलं, फक्त याला उलट केलं. ओके. आता मला सांगा, याला जर अजून आपल्याला सोडवायचं झालं तर कसं लिहिता येईल बरं, हे 1 कॉस थिटा आहे. ठीक आहे, त्याला गुणिले, कारण त्याला भागिले कोण आहे बरं, 1 साइन थिटा आहे. याला जर उलट केलं तर काय होईल बरं, साइन थिटा कुठं जाईल, वर, आणि 1 कुठे येईल बरं, खाली येईल. याची किंमत किती आहे बरं, 12/5. काय केलं का आलं का, हे 1 कॉस थिटा आहे, त्याला 1 साइन थिटा आहे, हे 1 कॉस थिटा तसंच राहील. आणि जे खालचं आहे याला उलट केलं तर काय होईल बरं, साइन थिटा वर जाईल, 1 कुठे येईल, खाली. आता मला सांगा, साइन थिटानी 1ला गुणलं तर काय येईल बरं, साइन थिटाच येईल. आणि कॉस थिटानी 1ला गुणलं तर काय होईल, कॉस थिटाच येईल. गुणाकार कसा असतो, वरचा वरच्या संख्येसोबत, खालचा खालच्या संख्येसोबत. याची किंमत किती आहे बरं, 12/5 आहे. आता तुम्हाला आठवते का बघा, साइन अपॉन कॉस काय असतं, साइन अपॉन कॉस टॅन असतं. फॉर्म्युले पाठ करा, त्याच्याशिवाय येणार नाही. साइन अपॉन कॉस काय असतं, टॅन असतं. सो टॅनची किंमत किती आली, 12/5. पण आपल्याला त्यांनी विचारलंच नाही टॅन घ्या, आपण काढलं टॅन, त्याने विचारलं नाही आपल्याला टॅन. मग आता काय करावं लागेल बरं, मग आपल्याला विचारलं त्यांनी सेक, कॉस आणि साइन. ठीक आहे, काय हरकत नाही, सेक काढू. आता टॅन वरून सेक कसा काढता येतो बरं, तर आपल्याकडे सूत्र आहे बघा, सेक स्क्वेअर थिटा बरोबर 1 प्लस काय असतो बरं, टॅन स्क्वेअर थिटा. मग हे सेक स्क्वेअर थिटा तसंच ठेवा. बरोबर आहे, 1 तसंच ठेवा, प्लस आता टॅन स्क्वेअर म्हणजे काय बरं, 12/5 त्याचा वर्ग. याला अजून थोडं सोडवलं तर काय होईल बरं, हे 1 तसंच प्लस 144 भागिले किती येईल बरं, 5चा वर्ग 25. याचा थोडासा तिरपा गुणाकार केला तर काय येईल बघा, सेक स्क्वेअर थिटा बरोबर 25 ने 1ला गुणलं तर काय येईल बघा, 25 अधिक 144 भागिले किती येईल बरं, 25 येईल. ठीक आहे. आता याची जर बेरीज वगैरे केली तर किती होईल बघा, सेक स्क्वेअर थिटा बरोबर 5 आणि 4 9 होतील. बरोबर आहे. आणि 2 आणि 4 किती होतील, 6. त्याला भागिले किती येईल बघा, 25. आता परत वर्ग आला तर परत काय करावं लागेल बरं, वर्गमूळ घ्यावं लागेल. मग परत इथं वाक्य लिहायचं काय, की दोन्ही बाजूचे, ठीक आहे, वर्गमूळ घेऊन, काय घेऊन, वर्गमूळ. वर्गमूळ, वर्ग नाही. लक्षात येतं. मग मला सांगा, याचं जर वर्गमूळ घेतलं तर काय होईल बरं, सेक स्क्वेअर थिटा, आणि याचं काय होईल बरं, 169 भागिले 25. मग काय होईल बरं, वर्ग आणि वर्गमूळ कट होईल तर काय राहील बरं, इथं सेक थिटा. आता मला सांगा, 169 कुणाचा वर्ग आहे बरं, 13चा. बरोबर आहे. त्याचा अर्थ याला बाहेर काढलं तर 13 येईल, आणि 25ला बाहेर काढलं तर काय येईल बरं, 5. म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू किती आली, 13/5. पहिल्यांदा सेक थिटा विचारला, सेक थिटाची व्हॅल्यू आली 13/5. चला, एक आलं. काय केलं का आलं. आता लक्षात ठेवा, ट्रिगोनॉमेट्रीला सोडवण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. मे बी तुमच्या शाळेत तुमच्या सरांनी वेगळं पण सोडून दिलेलं असू शकतं. सो आपण वेगळ्या मेथडनी पण सोडवलेलं असू शकतं, पण आन्सर सेम यायला पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्या पुढे काय सांगितलं बरं आपल्याला, कॉस थिटा काढायला. तर बघा, आता कॉस थिटा जर काढायचं असेल
तर कॉस थिटाचं सूत्र काय बरं, 1 सेक थिटा आहे, बरोबर आहे. म्हणजे सेकला काय करा, उलट करा, 1 काय बघा, सेक थिटा. आता मला सांगा कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटाची किंमत किती आली बघा, आता 13/5. याला लिहा. आणि तसं कळत नसेल तर मी काय म्हणलं होतं, याला उलट करायचं, तर कुणाचा आन्सर येईल तुम्हाला, कॉसचा आन्सर येईल. म्हणजे 5 वर आणि 13 खाली, सो हे आन्सर येईल. लक्षात येतंय. अजून काय विचारलं बघा त्यांनी अजून विचारलंय की साइन थिटा पण काढा. मग साइन थिटा कसा काढता येईल, थोडासा प्रश्न मोठा आहे, याच्यात सगळंच काढायला सांगितलं. साइन थिटा कसा काढता येईल बरं, तर तुम्हाला कॉस दिले, आता कॉस दिले तर साइन काढता येईल. आता सेक दिलं तर कॉस काढलं, कारण की सेकच्या उलट कोण असतं, कॉस. पण साइन काढायचं तर साइन कुणाच्या उलट असतं बरं, कोसेकच्या. पण कोसेक आहे का आपल्याकडे, नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कॉस वरूनच साइन काढावं लागेल. मग कॉसचं आणि साइनचं रिलेशन आठवतं काय असतं बरं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, 1. मग आता आपल्याला कॉस दिलेला आहे, याचा अर्थ साइन स्क्वेअर तसंच ठेवा बघा, याच्या बरोबर 1 आहे, याला इकडे घेऊन जातं काय होईल बरं, मायनस कॉस स्क्वेअर थिटा होईल. मग हे साइन स्क्वेअर थिटा बरोबर 1 मायनस कॉसची किंमत किती दिली बघा, 5/13 याचा वर्ग. ठीक आहे, याला सोडवा थोडंसं, तर काय होईल बघा, साइन स्क्वेअर थिटा बरोबर 1 वजा 5चा वर्ग 25, 13चा वर्ग 169. परत याला तिरपा गुणाकार केला तर काय होईल बरं, 169 नी 1 ला गुणलं तर 169 येईल, वजा 25 आणि खाली पण काय येईल बरं, 169. याला अजून थोडंसं सोडवलं तर काय होईल बरं, 169 मधून 25 गेले तर 144 राहतील आणि खाली 169 राहील. परत आता काय आलं बरं, वर्ग आलं, तर परत काय वाक्य लिहावं लागेल बरं, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्यावं लागेल. लक्षात येते, काय घ्यावं लागेल, वर्गमूळ. वर्गमूळ कशामुळे बरं, कारण की वर्ग आहे. आता मला सांगा याचं जर वर्गमूळ घेतलं कुणाचं, साइन स्क्वेअर थिटाचं, आणि इकडे कुणाचं घ्यावं लागेल बरं, 144/169चं, ते वर्गमूळ कट झालं तर काय येईल बरं, इथं साइन थिटा. आता मला सांगा 144 कुणाचा वर्ग आहे, 12चा, बरोबर आहे. आणि 169 कुणाचा आहे बरं, 13चा, तर त्याला बाहेर काढलं तर काय येईल, 13. म्हणजे हे तुमचं साइन थिटा. लक्षात आलं, कॉस थिटा आलं तुमचं, साइन थिटा आलं, त्याच्यानंतर सेक थिटा पण आलं. तर तुम्हाला फक्त या पद्धतीने गणित काय करायचे, सोडवायचे. पहिल्यांदा सुरुवातीला एकदा तुम्हाला हार्ड जाईल, तुम्ही 1 वेळेस 2 वेळेस प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला हे जमणार आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाही. लक्षात ठेवा, प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. म्हणजे मी सॉल्व्ह करून दिले म्हणजे तुम्हाला लगेच येतील असं नाही आहे, तुम्हाला याच्यासाठी याची चांगली प्रॅक्टिस करावी लागेल. चला आता प्रश्न 5व्याकडे जाऊया. 5व्यामध्ये काय सांगितलं बरं, की टॅन थिटाची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, किती दिली आहे बरं, 1. आणि तुम्हाला काढायला काय सांगितलं बरं, तर साइन थिटा प्लस कॉस थिटा त्याला भागिले सेक थिटा प्लस काय सांगितलं बरं, कोसेक थिटाची किंमत काढा. काही किती सोपं आहे बघा. आता टॅन थिटाची व्हॅल्यू 1 आहे, याचा अर्थ तुम्हाला हे लक्षात आलं का बघा, की टॅन थिटाची व्हॅल्यू 1 कधी असेल बरं, जेव्हा तो किती डिग्री असेल, 45. लक्षात आलं, टॅन थिटाची व्हॅल्यू 45 असेल, सॉरी टॅन थिटा जर 45 डिग्री असेल तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 येईल. म्हणजे थिटा किती असायला पाहिजे बरं, 45. थिटा किती डिग्री असायला पाहिजे, 45. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये थिटा किती डिग्रीचा आहे, 45. बघा ना, जर तुम्ही इथं 45 ठेवलं तर त्याचं उत्तर काय येईल, 1. म्हणजे थिटा किती होईल, 45, तेव्हा 1 येईल. याचा अर्थ थिटा सगळीकडे किती आहे, 45. म्हणजे काय करावं लागेल बरं, मग इथं ठेवावं लागेल साइन 45, बरोबर आहे, प्लस कॉस किती ठेवावं लागेल बरं, इथं 45. इथं डिग्री लिहायला विसरू नका. खाली कोण आहे बरं, सेक 45, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोसेक 45. लक्षात येते, आपण हे लिहिलं. आता बघा साइन 45 ची व्हॅल्यू किती असते बरं, 1/√2 प्लस कॉस 45 ची किंमत किती असते बघा, 1/√2. तुम्ही चेक करा, तुम्हाला टेबल मी दिलेला आहे, तुम्ही पाठ पण करा. ठीक आहे. आता सेक 45 ची व्हॅल्यू किती असते बघा, √2. आणि कोसेक 45 ची व्हॅल्यू किती असते बघा, √2 असते. चेक करा तुम्ही, √2 म्हणजे वर्गमुळात 2. ठीक आहे. आता बघा या दोघांचा छेद कसा आहे बरं, या दोघांचा समान आहे. म्हणजे याचा अर्थ याच्या वरच्यांची काय होईल बरं, बेरीज होईल. आणि त्यांचा छेद जो आहे तो एकच लिहिला जातो. आठवते का बघा, परिमेय संख्यांची बेरीज शिकवली होती मी. जर छेद समान असेल तर 1 लिहितात, छेद जो आहे तो, आणि वरच्यांची काय करतात, बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. आता मला सांगा, वर्गमुळात 2 1 आहे आणि अजून एक वर्गमुळात 2 आहे, असे टोटल किती झाले बरं, 2 वर्गमुळात 2 झाले, बरोबर आहे. असे टोटल किती झाले तुमच्याकडे, 2 वर्गमुळात 2. आता वर किती झाले बरं, वर झाले 2, खाली किती आले बरं, वर्गमुळात 2. आता याच्या खाली काय नाही म्हणजे काय, 1 आहे. म्हणजे याला उलट केलं तर हे गुणाकारामध्ये जाईल, 1 वर जाईल आणि इथं 2 वर्गमुळात 2 येईल. लक्षात ठेवा, मोठी संख्या आहे त्याच्या खाली 2 नंबर असतील, नसेल तर 1 लिहायचा, असेल तर कोणता नंबर आहे बघायचं, तो नंबर वर जाईल
आणि हा नंबर कुठे जाईल खाली आणि कशामध्ये येतं गुणाकारामध्ये. आता काय होईल बरं, हे 2 आणि हे 2 काय होतील कट होतील, म्हणजे याचा अर्थ वर किती आलं 1 आणि खाली किती आलं बरं वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. मग मला सांगा x गुणिले x काय असतं बरं x चा वर्ग, y गुणिले y काय असेल बरं y चा वर्ग, 2 गुणिले 2 किती असतं बरं 4. पण तुम्ही त्या 4 ला असं लिहू शकता का बघा 2 चा वर्ग, बरोबर आहे. तसं मग मला सांगा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 काय लिहावं लागेल बरं, वर्गमुळात 2 चा काय लिहावं लागेल वर्ग. लक्षात येते, जसं x गुणिले x x चा वर्ग, तसं वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 कोण वर्गमुळात 2 चा वर्ग. तर इथं वर्ग आणि वर्ग काय होईल बरं कॅन्सल होईल, म्हणजे याचा अर्थ इथं उत्तर किती आलं 1/2. लक्षात येते, इथं उत्तर किती आलं तुमचं 1/2 आलं. का आले प्रश्न कसे आहेत, त्रिकोणमिती सगळ्यांना कळते कसं सोडवायचं आहे, काय सोडवायचं आहे, ठीक आहे. ओके, चला मग प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया. सो 6 मध्ये आता तुम्हाला सिद्ध करायला सांगितले, याचे खूप सारे प्रश्न आहेत खाली, आय थिंक मला वाटतं 10 का 12 प्रश्न आहेत खाली टोटल. सो आपण एक एक काय करूया सोडवायचा प्रयत्न करू. आता बघा पहिल्यात काय सांगितलं बरं, तर साइनचा स्क्वेअर अपॉन कॉस सांगितलाय, प्लस इथं काय सांगितलंय बरं कॉस थिटा, याचं उत्तर किती यायला पाहिजे विचारलंय त्यांनी आपल्याला सेक थिटा. सिद्ध करायचं म्हणजे काय, काही करा पण याचं उत्तर एवढं आणा, काही करा म्हणजे मॅथमॅटिक्सचे रूल्स यूज करा आणि त्या रूल्सनुसार त्याचं उत्तर एवढं यायला पाहिजे. तर किती सिंपल आहे बघा, कसं सोडवणार बरं, तर याने याला तिरपा गुणाकार करा म्हणजे हा साइन स्क्वेअर थिटा तसाच राहील, बरोबर आहे. कॉसनी कॉसला मल्टिप्लाय केलं तर काय होईल बरं कॉस स्क्वेअर थिटा होईल, त्याला भागिले काय येईल बरं कॉस थिटा येईल, बरोबर आहे. आता याला जर अजून सोडवलं तर काय होईल बरं साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर याची किंमत किती असते बघा माहिती आहे का 1 आणि खाली किती आहे बरं कॉस थिटा. तुम्हाला हे माहित नसेल तर इथं लिहित राहायचं काय बरं की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची किंमत 1 असते, ठीक आहे. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर याची किंमत किती असते 1, तर आपण 1 लिहिलं, खाली कोण आहे बरं कॉस थिटा. आता तुम्हाला माहिती आहे का 1 अपॉन कॉस थिटा काय असतो बरं सेक थिटा असतो. हे कशावरून बघितलं, हे या सूत्रावरून बघितलं आपण, 1 अपॉन कॉस थिटा हा सेक थिटा असतो. बघा सूत्र लिहून दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे 1 अपॉन कॉस असेल तर त्याला काय म्हणतो सेक, आणि आपल्याला काढायचं कोण होतं सेक थिटाच. म्हणजे मी याला सोडवलं मला काय भेटलं बरं सेक थिटा. म्हणजेच तुम्ही इथं काय लिहू शकता LHS बरोबर काय लिहू शकता RHS, म्हणजे काय डावी बाजू बरोबर उजवी बाजू, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड. लक्षात आलं, याचं उत्तर आपण एवढं काढलं. सिंपल आहे. काय केलं याने याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, कॉस इंटू कॉस काय झालं कॉस स्क्वेअर थिटा, हा साइन स्क्वेअर तसाच आहे. आणि आता या सगळ्यांच्या खाली कोण येईल बरं कॉस येईल, पण साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर याची किंमत किती असते फॉर्म्युल्यानुसार 1, तर तिथं 1 लिहिलं, खाली कोण राहील बरं कॉस. मग आता 1 अपॉन कॉस काय असतं सेक, हे पण आपण सूत्र बघितलं. याचा अर्थ काय झालं याचं उत्तर सेक थिटा आलं, म्हणजेच राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड कशा आल्या सेम. आता दुसरा प्रश्न बघा, दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले बरं, हा प्रश्न का आला, ठीक आहे. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले बरं, दुसऱ्यामध्ये दिले कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटमध्ये काय दिले बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. याचं उत्तर किती सिद्ध करायचं बरं आपल्याला 1 करायचं, याचं उत्तर किती सिद्ध करायचंय 1. आता मला सांगा हा कॉस स्क्वेअर थिटा तसाच ठेवा, ठीक आहे. आता मला सांगा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा किती असतो माहिती आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असतो बघा सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो बघा सेक स्क्वेअर थिटा असतो. आपण इथं लिहूया LHS बरोबर काय लिहूया, इथं पण लिहा वाटल्यास LHS बरोबर, इथं पण लिहा LHS बरोबर, इथं पण लिहा LHS बरोबर. सेक थिटा आला, सेक थिटा म्हणजेच कोण आहे RHS, सेक थिटा म्हणजेच कोण आहे RHS. बघा आपण कोणतं सूत्र वापरलं बरं, इथं आपण सूत्र वापरलं काय बरं की सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाचं. कोणतं सूत्र वापरलं सेक स्क्वेअर थिटा बरोबर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची किंमत किती असते सेक स्क्वेअर थिटा असते. बघा सूत्र लिहून दिलेलं मी, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती असते सेक स्क्वेअर थिटा. आताच आपण लिहिलं बघा की 1 अपॉन कॉस असेल तर काय लिहितात बरं सेक, आणि सेकला जर उलट केलं तर काय भेटेल बरं 1 अपॉन कॉस. मग मला सांगा हा कॉस स्क्वेअर तुमच्याकडे तसाच आहे आणि या सेकला जर उलट केलं तर 1 अपॉन काय होईल बरं मग कॉस स्क्वेअर होईल, कारण की तो स्क्वेअर आहे तर स्क्वेअर होईल, बरोबर आहे. हे दोघं गुणाकारामध्ये. लक्षात आलं का काय केलं मी कॉस स्क्वेअर थिटा तसाच ठेवला आणि हे सेक स्क्वेअर थिटा होता त्याला जर उलट लिहिलं तर 1 अपॉन काय होईल बरं कॉस स्क्वेअर होईल. सेक स्क्वेअरला अपॉन मध्ये नेलं तर काय होत असतं कॉस स्क्वेअर, मग इथून कॉस स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर कॅन्सल झालं तर काय आलं बरं 1 आलं. म्हणजे तुमचा जो LHS आला तो 1 आला, म्हणजे कुणा एवढा आला बरं RHS एवढा. बघा LHS तुमचा 1 आला म्हणजेच कुणा एवढा आला RHS एवढा. का आलं, सो LHS बरोबर काय RHS. सिंपल होतं, फक्त इथं हे सूत्र वापरलं, वाटल्यास इथं पण सूत्र लिहा. काय वापरलं बरं आपण की कॉस थिटा बरोबर काय वापरलं बरं 1 अपॉन सेक थिटा, किंवा सेक थिटा बरोबर 1 अपॉन कॉस थिटा. तसं लिहूया आपण जसं आपल्याला दिलं इथं तसं, ठीक आहे. सेक थिटा बरोबर 1 अपॉन काय असतो कॉस थिटा.
मग मला सांगा सेक स्क्वेअर थिटा बरोबर काय असेल बरं? सेक स्क्वेअर थिटा बरोबर 1 काय असेल? कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. सेक स्क्वेअर थिटा बरोबर काय असेल? 1 कॉस स्क्वेअर थिटा. लक्षात येतं? सो सेक स्क्वेअर थिटा बरोबर 1 कॉस स्क्वेअर थिटा आहे. ओके, ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक बघा 3. आता 3 मध्ये तुम्हाला हे प्रूफ करायला सांगितलंय. काय दिले बघा? वर्गमुळात तुम्हाला कोण दिले? तुम्हाला दिले वर्गमुळात 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. लक्षात येते? 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. तुम्हाला प्रूफ करायचंय सेक थिटा मायनस टॅन थिटा. ठीक आहे. मग आता आपण याला सोडूया. लक्षात येते का? याला सोडू. आता लक्षात ठेवा, जेव्हा हे वर्गमुळात असतात तर तुम्ही जर सोडवलेले गणित बघितले असतील तर त्याच्यामध्ये दिलेले बघा, ज्यावेळेस असे वर्गमुळात एखादे ट्रिगोनॉमेट्री फंक्शन येतात त्याला त्रिकोणमिती म्हणतो आपण. ठीक आहे. तर तुम्हाला त्याला काय करायचं? रॅशनलायझेशन करायचं. रॅशनलायझेशन म्हणजे काय की जे डिनॉमिनेटर मध्ये त्याच्या अपोजिट साइननी काय करत असतात बघा? मल्टिप्लाय. त्याच्या अपोजिट साइननी काय करत असतात बघा? डिवाइड. काय केलं आपण? त्याच्या अपोजिट साइननी मल्टिप्लाय, त्याच्या अपोजिट साइननी काय केलं? डिवाइड. कशामध्ये? रूटमध्ये. म्हणजे हे तसंच ठेवलं, पण इथं कोण आहे बघा? 1 प्लस साइन थिटा आहे. मी काय केलं? 1 मायनस साइन थिटानी मल्टिप्लाय, 1 मायनस साइन थिटानी काय केलं? डिवाइड केलं. फक्त काय केलं? अपोजिट साइननी याला मल्टिप्लाय, याला डिवाइड केलं. लक्षात येते? त्याला म्हणतात रॅशनलायझेशन. मग आता मला सांगा गुणाकार कसा असेल? वरच्या संख्येचा असेल. म्हणजे कसा येईल बरं? LHS बरोबर रूटमध्ये काय येईल बरं? 1 मायनस साइन थिटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल बरं? 1 मायनस साइन थिटा येईल. बघा येईल का? 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. खाली काय येईल बरं? खाली यायला पाहिजे बघा 1 प्लस साइन थिटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय यायला पाहिजे बरं? 1 मायनस साइन थिटा. बरोबर आहे. वरच्यांचा गुणाकार, खालच्यांचा गुणाकार. आता याला अजून सोडवलं तर लक्षात येईल का? काय येईल बघा? जर याला तुम्ही सोडवलं तर बघा हे 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. इंटू मीन्स काय? गुणाकार. या दोघांचा काय? गुणाकार. आणि दोघं पण कसे आहेत बरं? सारखे आहेत. मग जसं x इंटू एक्स काय येतं बरं? एक्सचा वर्ग. तसा 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा काय येईल बरं? 1 मायनस साइन थिटाचा वर्ग येईल. 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा काय येईल बरं? 1 मायनस साइन थिटाचा वर्ग. आणि खाली बघा इथं काय बरं? 1 साइन थिटा. इथं काय बरं? 1 साइन थिटा. पण इथं काय बरं? a प्लस बी आणि इथं काय बरं? a मायनस बी. मग तुम्हाला सूत्र आठवतं का बघा? एका ब्रॅकेटमध्ये जर a प्लस बी असेल, एका ब्रॅकेटमध्ये जर a मायनस बी असेल तर त्याचं सूत्र असतं a स्क्वेअर वजा बी स्क्वेअर. म्हणजे दोन्हीकडे पण सारखे आहेत, फक्त एकीकडे प्लस एकीकडे मायनस असेल. बघा इकडे प्लस इकडे मायनस आहे. इकडे 1 साइन थिटा आहे, इकडे पण 1 साइन थिटा आहे. इकडे प्लस आहे, इकडे मायनस आहे. याचा अर्थ a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. मग त्याचं सूत्र काय असतं बरं? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. मग a म्हणजे कोण आहे बरं? तुमचा 1. सो 1 चा स्क्वेअर मायनस कुणाचा स्क्वेअर घ्यावा लागेल बरं? साइन स्क्वेअर थिटाचा. लक्षात येतं काय काय केलं आपण ते? आता बघा LHS बरोबर काय येईल बरं? इथे येईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता मला सांगा 1 चा वर्ग काय असतो बरं? 1च असतो. याचा अर्थ काय येईल बरं? याच्या ब्रॅकेटचा वर्ग. इथं स्क्वेअर नाहीये, लक्षात ठेवा. इथं काय? 1 मायनस साइन थिटा याच्या कंसाचा वर्ग आहे. ठीक आहे. खाली काय बघा? या 1 चा वर्ग 1च येईल मायनस इथं काय येईल बरं? साइन स्क्वेअर थिटा येईल. बरोबर आहे. 1 चा वर्ग 1च येईल मायनस काय येईल बरं? साइन स्क्वेअर थिटा. आपण पुढच्या पेजवर जाऊया. काय होईल बरं? LHS बरोबर इथं वर्गमुळात काय आलं बघा? 1 मायनस साइन थिटा याच्या कंसाचा वर्ग आणि खाली काय आलं बरं? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आला. लक्षात येते? सो LHS बरोबर काय येईल बरं इथं? आता बघा तुम्ही आठवतं का तुम्हाला? हे 1 मायनस साइन त्याचा स्क्वेअर आहे. बरोबर आहे. तर तुम्ही याला काय करू शकता बरं? तुम्ही याला 2 वर्गमुळात सेपरेट लिहू शकता. म्हणजे याला काय करायचं? याला वेगळं लिहायचं. ठीक आहे. आणि याला पण तुम्ही काय करू शकता? वेगळं लिहू शकता. लक्षात येते का मी काय केलं? बघा हे दोघं एका वर्गमुळात मध्ये होते. सो आपण काय करू शकतो? वरच्याला वेगळ्या रूटमध्ये लिहू शकतो, खालच्याला वेगळ्या रूटमध्ये लिहू शकतो. लक्षात येते? तुम्हाला हे माहिती आहे का बघा की जर समजा 2 नंबर असतील कुठले पण, समजा तुमच्याकडे वर्गमुळात 5 गुणिले 2 आहे, तर तुम्ही याला असं लिहू शकता बघा, वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 2 वेगवेगळं लिहू शकता. आणि जर वेगवेगळे असतील तर असं एकत्र लिहिता येतं. तसंच भागाकारामध्ये जर असेल एखादी संख्या आणि एकाच वर्गमुळात आहेत तर तुम्ही याला असं लिहू शकता बघा, वर्गमुळात 5 भागिले वर्गमुळात 2. म्हणजे यांना वेगवेगळं लिहिता येतं. ठीक आहे. भागाकारामध्ये असतील तरी वेगवेगळं लिहिता येतं, गुणाकारामध्ये असतील तरी पण वेगवेगळं लिहिता येतं. पण बेरजेमध्ये किंवा वजाबाकीमध्ये असेल तर लिहिता येत नाही. जेव्हा प्लसमध्ये किंवा मायनसमध्ये असेल तेव्हा लिहिता येणार नाही. बट जेव्हा मल्टिप्लिकेशनमध्ये किंवा डिव्हिजनमध्ये असेल तेव्हा त्याला आपल्याला काय करता येतं? लिहिता येतं. क्लिअर आहे? ओके. सो ही टर्म्स लक्षात ठेवा. मग आता मला सांगा इथं कशामध्ये बरं आपल्याकडे? इथं भागाकारामध्ये. मग भागाकारामध्ये याचा अर्थ आपण याला वेगळं आणि याला वेगळं लिहू शकतो. आता थोडंसं तुम्ही बघितलं तर आठवते का बघा? वर्ग आणि वर्गमूळ काय होत असतं सांगितलं मी? कॅन्सल होतं सांगितलं होतं. बरोबर आहे.
आता इथं बघा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आठवतो काय असतो बरं, कॉस स्क्वेअर थिटा. वाटल्यास तिथं तुम्ही सूत्र लिहून ठेवा काय की 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा बरोबर कोण असतं बरं, कॉस स्क्वेअर थिटा असतो. बघा लिहून दिलेलं आहे तुम्हाला. मग आता मला सांगा परत इथं काय आलं बरं, स्क्वेअर आलं, ते हे स्क्वेअर रूट काय होईल परत कॅन्सल होईल. याचा अर्थ वर कोण आलं 1 मायनस साइन थिटा, खाली कोण आलं बरं कॉस थिटा आलं. वर आलं 1 मायनस साइन थिटा, खाली कोण आलं कॉस थिटा. आता मला सांगा वर 1 मायनस कॉस थिटा आहे, ठीक आहे, आणि खाली 1 मायनस कोण आहे वर साइन थिटा आहे, आणि खाली कोण आहे बरं, खाली तुमच्याकडं कॉस थिटा आहे. आता मला सांगा वर मायनस आहे याचा अर्थ काय बरं, किंवा मायनस किंवा प्लस असेल तर काय होत असतं बरं, याचा अर्थ याने याला पण भाग द्यावा लागतो, याने याला पण भाग द्यावा लागतो. म्हणजे काय बरं की कॉस थिटानी या 1 ला पण भाग द्यावा लागेल आणि कॉस थिटानी या साइनला पण भाग द्यावा लागेल. लक्षात आलं. मी काय केलं, मध्ये प्लस किंवा मायनस असेल तर खाली जी एक संख्या असते त्या संख्येने इकडे पण आणि इकडे पण भाग द्यावा लागतो, दोन्हीला पण भाग दिला. मग मला सांगा 1 अपॉन कॉस थिटा काय असतो बरं, 1 अपॉन कॉस थिटा असतो सेक थिटा, लिहून दिलेले बघा सूत्र तुम्हाला. आणि मायनस साइन अपॉन कॉस काय असतं टॅन थिटा. बघा मग LHS काय आलं तुमचं सेक थिटा मायनस टॅन थिटा. आणि तुम्हाला प्रूफ काय करायला सांगितलं होतं बघा, सेक थिटा मायनस टॅन थिटा. याचा अर्थ आलं का बघा, LHS बरोबर कोण आलं बरं, RHS आलं. येते का LHS बरोबर RHS. तर आपण इथं कोणतं सूत्र वापरलं बरं, वाटल्यास इथं लिहा काय 1 अपॉन कॉस थिटा बरोबर कोण असतं सेक थिटा असतो, आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा कोण असतं बरं टॅन थिटा असतं. लक्षात येते. सो हे सूत्र पण लिहित जा मध्ये ब्रॅकेटमध्ये, म्हणजे सूत्र पण पाठ होतील प्लस तुम्हाला क्वेश्चन्स पण सोडवता येतील. लक्षात येते. सो अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. सो आय थिंक मला वाटतं लेक्चर मोठं होतंय, ठीक आहे. सो आपण प्रश्न क्रमांक 3 पर्यंत आलेलो आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट लेक्चरपासून म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 पासून काय करूया त्याची सुरुवात करू. लक्षात येते, ठीक आहे. सो काही डाऊट असतील, काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, ठीक आहे. आणि आपले चॅप्टर आता थोडेसे राहिलेले आहेत, आपण लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करू, मग बोर्डचे क्वेश्चन्स पेपर घेऊ, ठीक आहे. सो अशा प्रकारे आपला हा जो आजचा लेक्चर होता, ठीक आहे. सो हा लेक्चरला आपण इथे स्टॉप करूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बघत राहा लेक्चर्स.